भूमिदाने हुसे भूमी पाळू कनकदाने कांती निर्मळू चंदनदाने सदा शीतळू जन्मोजन्मी प्राणिया अन्नदाने दुडायुषी उदकदाने सदा सुखी मंदिर दाने भुवन पालखी सुपरिमल उपचार। प्रत्येक दानाचं महत्त्व सांगितलेलं आहे। त्यामध्ये सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा ज्यांचा आहे, माई भगवतीची काहीतरी सेवा घडावी, अन्नदान घडावं म्हणून आदरणीय हरिभक्त परायण श्रीमान कैलास ज्ञानोबा खराटे असतील, त्याचबरोबर त्यांचे भाऊ प्रकाश ज्ञानोबा खराटे, श्री सुभाष ज्ञानोबा खराटे आणि विलास ज्ञानोबा खराटे, त्याचबरोबर अशोक निवृत्ती खराटे आहेत। एकदा या सर्व खराटे परिवारासाठी जोरात टाळी वाजवून स्वागत करायचं। अखंड माई भगवती जोगेश्वरीची कृपा आशीर्वाद या परिवारावरती राहावेत आणि यांच्या प्रत्येक इच्छा मनोकामना संकल्पना पूर्ण व्हाव्यात ही माई भगवतीच्या चरणावरती प्रार्थना। पवित्र अशा कार्यक्रमासाठी गुणजन म्हणून लाभलेले अतिशय सुंदर कोकिळी सारखा ज्यांचा कंठ आहे, अवघ्या महाराष्ट्रामध्ये गान कोकिळा म्हणून ज्यांना ओळखलं जातं, संगीत विशारद संगीत अलंकार, आवाज तर चांगला आहे पण स्वभावही तेवढाच चांगला आहे, पण कधी स्वभाव धोका देईल सांगता येत नाही। आदरणीय हरिभक्त परायण अनुभवाचे बोल सांगते मी तुम्हाला, आपण अनुभव घेतलाय म्हणून। आदरणीय हरिभक्त परायण आमचे गणेश महाराज जटाळे, एकदा जोरात टाळी वाजवा गुरुजींसाठी, खूप सुंदर आवाज आहे। आदरणीय खरं मनातून तारीफ केली, टेन्शन घेऊ नका। इकडे आदरणीय हरिभक्त परायण आमचे श्रद्धेय विठ्ठल महाराज आहेत, खूप सुंदर आवाज आहे, महाराजांचे धन्यवाद व्यक्त करते। जोरात टाळी वाजव जरा, जेवण उद्या आहे तुम्हाला, उद्या, त्यामुळे टाळ्या वाजवाज भूका लागले पाहिजे उद्या। आदरणीय हरिभक्त परायण सर्व टाळकरी मंडळी, आदरणीय हरिभक्त परायण भजनी मंडळी, परिसरातील आलेले सर्वच आदरणीय हरिभक्त परायण खडूजी महाराज, महाराजांचे धन्यवाद व्यक्त करते। आवाज गोड हा। आदरणीय हरिभक्त परायण अतिशय सुंदर वाजवण आहे, समय अशी सादर व्हावे, नितांत माझ्यावरती राहणे बहिणीसारखं जे प्रेम करतात आदरणीय हरिभक्त परायण आमचे विठ्ठल दादा ढोकर, एकदा जोरात टाळी वाजवायची दादांसाठी। त्याचबरोबर माझे वडीलही कीर्तनासाठी उपस्थित आहेत, साऊंड सिस्टीमही चांगली आहे। त्याचबरोबर नादब्रह्म यूट्यूब चॅनल आमचे दादा असतील, तिकडे आदरणीय हरिभक्त परायण तुमचे धन्यवाद। इकडे आमचे विठ्ठल दादा पौळ, सर्वच हरिभक्त परायण मंडळी, पंचकृषीतून आलेले सर्वच भाविक भक्त, चोपदार बाबा आहेत, आमचे विनेकरी सुद्धा आहेत, सर्व हरिभक्त परायण मंडळी पंचकृषीतून आलेले। या ठिकाणी कोणी कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार असतील, चुकून कोणाचं नाव राहिलं तर क्षमा असावी। माई भगवतीची ख्याती आपण जर पाहिली, जीवनातील प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होतात पहा, फक्त अंतकरणात तेवढा भाव शुद्ध ठेवावा लागतो। पण सर्वच हरिभक्त परायण चष्मेवाले, फेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, इकडे पदर घेतलेला, बिना पदरावाल्या, नथीवाल्या आदरणीय हरिभक्त परायण आमच्या शिवाजी बाबांच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी देखील आहेत, त्यांचे धन्यवाद। एकदा जोरात टाळी वाजवा, सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून आपण अभंगाला सुरुवात करू। विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, अतिशय सुंदर असा अभंग आहे। अभंग जर आपण पाहिला का, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आमचा धन्यतेचा दिवस ठरला, पण कधी धन्याजी दिन झाले संतांचे दर्शन, जेव्हा संतांचं दर्शन झालंय, जेव्हा संतांची संगती झाली, तेव्हा आमचा दिवस धन्यतेचा ठरला। जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, याच संतांची संगती लाभली म्हणून जीवनामध्ये कळत नकळत झालेलं आमचं पाप, दैन्य म्हणजे दारिद्र्य, आमचं दारिद्र्य देखील नष्ट झालेलं आहे। या संतांची संगती झाली म्हणून तर आमचं मन भगवान परमात्माच्या चरणावरती स्थिरावलं गेलं, विसावलं गेलं, म्हणून आम्ही जीवनात समाधानी झालो। म्हणून असे संत तू कामने आले घरा आणि तोची दिवाळी दसरा। विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। प्रत्येक संतांचा अधिकार पाहिला आपण तर प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे। माई भगवतीच्या प्रांगणामध्ये आज प्रत्येकाच्या मुखामध्ये नामचिंतन पाहिलं, जगत जननी जगदंबा मातांनी जीवनात सगळ्यात मोठे उपकार आहेत। प्रत्येकाच्या मनात, प्रत्येकाच्या लक्षात होतं आपल्याला कीर्तनासाठी यायचं आहे, पण घरून निघाल्याच्या नंतर इथपर्यंत येऊन बसण्यासाठी लागते चालण्याची ती शक्ती। कीर्तनात बसलाय तुम्ही, पण कीर्तन श्रवण करण्यासाठी ऐकण्याची लागते ती शक्ती। येऊन बसलायत, माई भगवती
भगवतीचं दर्शन घ्यायचंय, पण भगवती मातेला पाहण्याची लागते ती शक्ती. जीवनात शक्ती शिवाय कोणतंच कार्य होत नाही. म्हणून या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. सगळ्यात मोठे उपकार माई भगवतीचे आहेत. आपल्या जीवनात विचार जर केला, 9 दिवसाचा जागर महाराष्ट्रभर काय भारतभर होतो, पण आपण 12ही महिने जागर. दर मंगळवारी नगर भोजनाचा कार्यक्रम आहे. एखाद्याला वाटत असेल संतान नाहीये, संतती प्राप्त होते. एखाद्याला वाटत असेल धन पाहिजे, बंगला पाहिजे, प्रॉपर्टी. माई भगवती प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करते. ऐका, 9 महिने 9 दिवस जो बालक आईच्या गर्भात राहतो ना, बालकाला स्वतः जेवण करण्याची गरज नाहीये, त्याला स्वतः पाणी पिण्याची गरज नाहीये. ज्या वेळेला आईच्या गर्भगृहात राहतो, गर्भगृहात राहिल्याच्या नंतर आई जर पाणी प्याली तर लेकरांच्या पर्यंत पोहोचतं. आईनं जर भोजन केलं तर लेकरांच्या पर्यंत पोहोचतं. 9 महिने 9 दिवस जशी ती माता स्वतःच्या लेकराची काळजी घेते ना, कीर्तन रूपी धर्ममंडपात बसलेला हा माई भगवती जोगेश्वरी मातेचा गर्भगृह आहे. प्रत्येकानं अजिबात काळाची भीती कोणाला नाहीये. जीवनात अगदी प्रत्येकाचा कधीच कोणताच भय बाळगण्याची, प्रत्येकाला काळजी करण्याची गरज नाहीये. कारण माई भगवती जोगेश्वरी मातेचा हा गर्भगृह आहे. एकदा का या गर्भगृहात प्रत्येक व्यक्ती येऊन बसला, जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. माई भगवतीचं जागर करण्यासाठी विश्वामध्ये सगळ्यात अगोदर भगवतीचं जागर कोणी केला असं जर कधी लक्षात आलं, तुम्ही ऐकलेलं असेल कदाचित कधीतरी. माई भगवतीचा विश्वामध्ये सर्वात पहिले जागर कोणी केला तर सगळ्यात अगोदर विचारलं, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र पहिले आहेत नारद मुनी आणि दुसरे आहेत दक्ष महाराज. एका वेळेला ब्रह्मदेवानं सांगितलं, दक्षा अरे तुला प्रजापती पद देतो, पण मला सृष्टीच्या निर्मितीत मदत कर. ज्या वेळेला दक्ष महाराजांनी 10,000 पुत्र निर्माण केले आणि अरण्यात पाठवलं. अरण्यात पाठवल्याच्या नंतर लक्षात आलं, जा बाळांनो तप करा, साधना करा, भगवंताची प्राप्ती करून घ्या आणि जेव्हा तुम्ही परत याल ना तेव्हा तुमचं लग्न लावून देतो म्हणे, मग मला सृष्टीच्या निर्मितीत मदत करा. असं सांगितल्यावर 10,000 पुत्र निघाले. अरण्यात कित्येक दिवस तप साधना पूर्ण झाली आणि ज्या वेळेला परत निघाले ना तर शेंडेवाल्या बाबांनी अडवलं. ज्यांच्या मुखात अखंड नामचिंतन आहे, कधीच एका ठिकाणी स्थिर नाहीयेत आणि कैलासामध्ये ब्रह्मांडामध्ये फिरत असताना प्रत्येक ठिकाणी ते काडी लावून देण्याचं काम करतात. त्यांचं नाव बोला ना, कळीचा नारद. गावातला नारद वेगळा, ते नारद वेगळे. गावातल्या नारदानं कळ लावली तर अख्ख्या गावाचं वाटोळं होतं, पण त्या नारदांच्या कळ लावण्यामध्ये सुद्धा जगताचं कल्याण होतं. ज्या वेळेला अखंड मुखात नामचिंतन आणि भजन करत करत त्या ठिकाणी आले, नारायण नारायण. ज्या वेळेला विनेचा झंकार केला, भगवंताचं नामचिंतन मुखात, अरे कुठे निघालात बालकांनो, बाबांनी सांगितलं सृष्टीच्या निर्मितीत मदत करा, आता आमचं लग्न होणार आहे. कशाला प्रपंचाच्या संसाराच्या भानगडीत पडता? अरे संसार करून कोणाचं भलं झालंय का? कशाला भानगडीत पडता? समजावून सांगितलं, पण ते 10,000 पुत्रांनी विचारलं, महात्मा तुम्ही आम्हाला विचारताय पण तुम्ही आमचे कोण? ते म्हणे मी तुमचा अंकल आहे. अंकल कळतं? तिकडे महिला मंडळ आवाज येतो ना माझा तुमच्या कानापर्यंत. माझा तुमचा काय बांधाला बांध असल्यासारखं नका पाहू माझ्याकडं. जेवण आहे तुम्हाला उद्या, एवढं उदास चेहरा करू नका. अंकल म्हणजे चुलता, मी तुमचा चुलता आहे म्हणे. मग अरण्यात जा, परत तप करा, परत साधना करा, लग्नाच्या भानगडीत पडू नका. ते 10,000 पुत्र परत गेले. दक्ष महाराजांच्या कानावरती बातमी पोहोचली, परत 10,000 पुत्र निर्माण केले. त्यांना सांगितलं तप करा. परत निघाले तर नारद मुनींनी अडवलं, पण मुखात नामचिंतन. नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन
विचारलं बालकांना कुठे निघालात? बाबा आता लग्न लावून देणार आहे, बाबांना सृष्टीच्या निर्मितीत मदत करायची. अरे मूर्खांनो, कशाला संसाराच्या भानगडीत पडता? आपल्यालाही प्रत्येक जण सांगतात ना, दुःख बांधावडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वायर जार हरिविना. प्रत्येकाला समजावून सांगितलं तरी सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. ज्या वेळेला सांगितलं जा परत अरण्यात जाऊन तप करा, दक्षाच्या कानावरती बातमी पोहोचली, नारदा श्राप देतो, ज्या माझ्या 20,000 पुत्रांना अरण्यात पाठवलं ना, तुम्ही सुद्धा 2 मिनिट पेक्षा अधिक वेळ एका ठिकाणी थांबून कधीच कोणाला उपदेश करू शकणार नाही. ज्या वेळेला श्राप दिला ब्रह्मदेवाले, दक्षा काय केलंस तू? बाबा बरोबर केलंय मी. अरे दक्षा चुकलायस तू, असं काय केलं तू? अरे संत कायम जगताचं कल्याण पाहत असतात, जगाच्या कल्याणात संताच्या विभूती, देह कष्ट विती परोपकारी तुझंच वाटोळं का करतील? अरे जे 20,000 पुत्र तू निर्माण केले होते ना, त्यांचं लग्न लावून देणार होतास, खूप मोठ्या पातकांतून तुला वाचवलंय, खूप मोठ्या महापातकातून. ते 20,000 पुत्र धड स्त्री नाही, धड पुरुषही नाही, किन्नर जातीचे होते. लक्षात आली दक्षाला स्वतःची चूक. ब्रह्मदेवाला सांगितलं बाबा यातून उतराई होण्यासाठी काय करावं लागेल? माई भगवतीची उपासना 9 दिवस आणि 9 रात्री. सगळ्यात अगोदर दक्ष महाराजांनी तेलाचा दिवा जाळला. 9 दिवस गोंधळ, तेव्हापासून आपल्याला गोंधळ करण्याची प्रथा आहे, नवरात्र उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. पण तोच गोंधळ जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आम्ही गोंधळी गोंधळीन आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळीन आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, गोपाळांची मुली, गोपाळांची मुली, वसुदेवा हरिनाम संगळ, गोंधळी 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 आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. आई राजा उदो उदो, तोंड आहेत ना तुम्हाला, बोलता येतं ना? का मुके आहेत तुम्ही सगळ्या? पुरुष मंडळ ज्याची बायको मुकी तो सगळ्यात सुखी नाही ना भेटत, पण मुक्या बोलल्याच्या नंतर बोलत जा फक्त. 9 दिवस गोंधळ केला दक्ष महाराजांना. सगळ्यात अगोदर माई भगवती प्रसन्न झाली. दक्षा काय पाहिजे? माझ्या पोटी माझी कन्या म्हणून जन्माला ये. दक्षा मला सांभाळणं एवढं सोपं नाहीये, मी धगधगती ज्वाला आहे, येईल जन्माला, पण माझ्या 2 अटी आहेत. पहिली अट, उपवर झाल्याच्या नंतर माझं लग्न महादेवाच्या सोबत लावावं लागेल, आणि दुसरी अट, ज्या दिवशी तुझ्याकडून महादेवाचा अपमान घडेल त्या दिवशी तुझ्या सहित तुझ्या पूर्ण राज्याचा विध्वंस करून निघून जाईल. माई भगवतीचे खूप मोठे उपकार आहेत. महिला मंडळ 9 दिवस उपवास करता का तुम्ही नवरात्रामध्ये? बोला ना. चप्पल सोडता का? 9 दिवस चप्पल घालणं सोडता? भांडण सोडता का? भांडण 9 दिवसाचा उपवास असतो पहा, पण त्यांची गंमत आहे. 9 दिवस उपवास करतात, पण घटस्थापनेच्या दिवशी मोजली तर 45 किलो, आणि तीच जर दसऱ्याच्या दिवशी मोजली तर 85 भरते. किती किती खातात पत्ता सुद्धा लागत नाही. 9 दिवस तोंड कंटिन्यू चालू राहतं, 24 तास, संध्याकाळी 11-12 वाजेपर्यंत खात राहते. मला सांगायचंय काय, माई भगवतीची उपासना 9 दिवस आपण करतोय, पण सगळ्यात मोठे उपकार आहेत. आपल्या घरामध्येच तर सगळे रूप पाहायला भेटतात. ती जगत जननी जगदंबा जेव्हा रेणुका म्हणून आपल्या घरात येते ना, तेव्हा घरातील रोगराई नष्ट करते. ती माई भगवती आपल्या घरात जेव्हा अन्नपूर्णा म्हणून येते, तेव्हा पोटातील आग शांत करण्याचं काम करत असते. म्हणून महिला मंडळाला सांगत असते, कधीतरी नामचिंतन करत जा स्वयंपाक करत असताना. किती तुमचे मालक रागात असू द्या, पण ज्या माणसानं घरी आल्याच्या नंतर पाहिलं किचन मध्ये ज्याची पत्नी रामकृष्ण हरीचा जप करत स्वयंपाक करते, दुपारी 12 का 1 वाजू द्या, पण तरी सुद्धा राग नाही करणार तुमचा. का? नामचिंतनाची ताकद आहे. फक्त भजन करायचंय. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी म्हणा. जोरात जोरात. उंडा मळताना चपात्या करायच्या तुम्हाला, आता पोळ्या करताना, उंडा करताना सुद्धा
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी म्हणा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. नामचिंतनाचा खूप मोठा फायदा आहे महिला मंडळ. तुमची घरातील लहान 18-17 वर्षाची मुलगी आहे, ज्या दिवशी त्या मुलीचं लग्न होईल ना, तुम्ही जर आयुष्यभर नामचिंतन करत स्वयंपाक केला ना, ज्या दिवशी तुमच्या मुलीचं लग्न होईल आणि सासरला गेल्याच्या नंतर तुमची मुलगी सुद्धा जेव्हा रामकृष्ण हरीचा जप करत स्वयंपाक करेल, अहो कशाला मालकाचे न कशाला सासऱ्याचे न कशाला सासूबाईचे तिचे भांडण होतील. सासूबाई अख्ख्या गावाला कौतुक सांगेल, माझ्या सुनासारखी सून अख्ख्या गावात नाहीये, माझ्या सुनासारखी सून अख्ख्या गावात. 3 टाइम स्वयंपाक जेव्हा करते, सकाळी संध्याकाळी करते, पण भगवंताचं भजन रामकृष्ण हरीचा जप करत स्वयंपाक करते. मालकाचं तिचं सुद्धा कधीच फारकत कधीच घटस्फोट नाही होणार, जिच्या मुखातून देवाचं भजन आहे. नामचिंतन करत अन्नपूर्णा म्हणून येते तेव्हा पोटातील आग शांत करते. तीच माई भगवती घरात धनलक्ष्मी म्हणून येते तेव्हा धनदान करण्याचं काम करते. आणि तीच माई भगवती आपल्या घरामध्ये ज्या वेळेला सरस्वती म्हणून येते तेव्हा ज्ञानदान करण्याचं काम करते. हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून, हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून, हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून, करी मंजुळा गायना, करी घेऊनिया विना, करी मंजुळा गायना, कभी मादे हसून शारदे मयूरावरती बसून, हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून, हंसावरती बसून शारदे मयूरावरती बसून. सगळ्यात मोठे माई भगवतीचे उपकार आहेत. सांगण्याचं तात्पर्य आहे, माई भगवती जगज्जननी प्रत्येकाच्या इच्छा मनोकामना संकल्पना पूर्ण करते. पहा, याचा अर्थ असा आहे का मग आपण हनुमानजीची, गणपती बाप्पाची, आपण उमापती महादेवाची भक्ती केली नाही पाहिजे? एकनाथ महाराज सुंदर असा भाव सांगतात, जर विचार केला हरिहरा भेद नाही नका करू वाद, देवाचे रूप अनेक आहेत, अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्या त्याशी, बाप रखुमा देवी वरुखून बाणली कैसी. देवाचे रूप अनेक आहेत पण तत्व मात्र एकच आहे, ते आहे सत्य तत्व. मग ते सत्य तत्व जाणून घेण्याचा प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजे. श्रीमद भागवत महापुराण ग्रंथामध्ये सुंदर वर्णन केलं जातं, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. जगतामध्ये प्रत्येकाचा विचार केला, बाकी सर्व जगत मिथ्या आहे. स्थळ वेळ काळ सगळ्या गोष्टी बदलतात, पण भगवान परमात्माचं रूप योग्य 28 विटेवरी उभा. पांडुरंग परमात्म्यानं कमरेवरचे हात कधीतरी खांद्यावरती घेतलेला ऐकलेत का तुम्ही? माणसाचं सोडा, ज्या वेळेला पहा मनुष्य देह धारण करून येतो, लहान मुलगा 2 वर्षाचा जसा गुटगुटीत दिसतो, सुंदर असा दिसतो, तोच मुलगा 80 वर्षाचा झाल्याच्या नंतर दिसतो का तसा? बोला ना. 50 वर्षापूर्वी तुम्ही होते का? काही असतील. 200 वर्षापूर्वी होते का तुम्ही? असं करा नाही तर असं करा. 200 वर्षापूर्वी नाही, 200 वर्षाच्या नंतर तुम्ही राहणार आहेत का? मला सांगायचे प्रत्येकाच्या मध्ये बदल होतो, पण भगवान परमात्मा मात्र सत्य. जगत सर्व मिथ्या आहे, फक्त भगवान परमात्मा सत्य. मग त्या सत्य तत्वाला जाणून घेता आलं पाहिजे. जगताचा विचार करत असताना पहा, भगवान परमात्माचे सतचित आणि आनंद जो ज्योती रूपाने आपल्यामध्ये प्रकट आहे, तो आनंद रूपही आहे. आणि सत जो सत्य आहे, बाकी सर्व बदलतं. मग सत्य कशाला म्हणतात? जे कधीच बदलत नाही त्याला म्हणतात सत्य. सगळ्या गोष्टी बदलणार आहेत पण भगवंत नाही. सांगितलंय जगताचे भगवंताचे रूप अनेक पण तत्व मात्र एकच आहे. कधीतरी पाहिलं एखादा व्यक्ती निघालाय, गंगेतून निघालाय, गंगेला अगदी
एवढं पाणी आहे की माणूस चालून जाऊ शकत नाही. चालता चालता त्याच्या लक्षात आलं पाणी गुडघ्यापर्यंत होतं. तेव्हा त्यानं गणपती बाप्पाचं भजन चालू केलं. ज्या वेळेला कमरेपर्यंत पाणी आलं आणि त्याच्या डोक्यात विचार आला की आता गणपती बाप्पाचं काही खरं दिसत नाही म्हणे, हनुमानजीचं भजन चालू करू. ज्या वेळेला छातीपर्यंत पाणी आलं त्याला वाटलं हनुमानजी सुद्धा आता काही येत नाही, मग माई भगवतीचं भजन चालू केलं. जसं नाका तोंडात पाणी गेलं हा गडी वाहून गेला, राहिलाच नाही. मला सांगायचंय काय, गणपती बाप्पाला वाटलं हनुमानजीचं नाव घेतोय तर हनुमानजी जातील, हनुमानजीला वाटलं माई भगवतीचं नाव घेतोय भगवती माता जातील, पण मात्र याला वाहून जावं लागलं. अजिबात भांडण करण्यात अर्थ नाही, फक्त आपलं श्रद्धा, आपली निष्ठा आणि आपला भाव तेवढा शुद्ध असावा लागतो. जगाच्या मालकाला शुद्ध ज्याचा भाव झाला आणि दुरी नाही देव त्याला. शुद्ध भावानं भगवान परमात्माला आपलंसं करून घेता येतं. ऐका, एका वेळेला सुंदर असा प्रसंग सांगण्यात येतो. अगदी नवीन लग्न झालं मुलीचं. पहिल्या काळामध्ये असं घोंगट टाकलेलं राहायचं माता माऊल्यांना. नवीन लग्न झाल्याच्या नंतर 10 दिवस झाले, सण आला म्हणून त्या मुलीनं काय केलं, गाईचं शेण आणलं आणि शेणानं घर सारून घेत होती. सारवण कळतं ना तुम्हाला? फरशीवर सारता का काय? आता सारायची गरज राहिली नाही तर काय करणार आहेत? ज्यांनी ज्यांनी पहिलं सारलेलं त्यांना माहिती असेल. सारून घेत होती. सारता सारता तिच्या सासऱ्यानं तिला पाहिलं, पण ही होती शैवाची मुलगी आणि वैष्णवाच्या घरात देण्यात आलेली. शैव म्हणजे आडव्या गंधावाले, वैष्णव म्हणजे उभ्या गंधावाले. सासऱ्यानं पाहिलं, सासरे बा म्हणे सुनबाई आम्ही वैष्णव आहोत, वैष्णव आम्हा वैष्णवाच्या घरात म्हणे आडवं काही चालत नाही, घर सारून घे म्हणे. पण कसं उभं सारायचं? आता घर उभं सारता येईल का? सारता येईल का उभं? तिनं घेतलं कसं बसं सारून, घाबरून गेली. हातपायाचा थरकाप होऊ लागला. 2 महिने झालं आणि एक दिवस सकाळी उठली, घोंगट टाकलेला आहे. तिनं सासऱ्याकडे पाहिलं. सासऱ्याला पाहिलं तर सासरे दाताला मेशी लावत होते. दात घासता घासता तिनं घोंगटच्या आतून पाहिलं. जसं घोंगट पाठीमागं केलं, कमरेवरती हात दिले. सासरे बा तुम्ही वैष्णव आहात म्हणे, तुम्हा वैष्णवाच्या घरात आडवं काही चालत नाही म्हणे, दात घासा पण उभे. आडवे घासायचे. सासरा म्हटलं तेरी बी चूप मेरी बी चूप, तू तुझ्या पद्धतीनं वाघ म्हणे. मला सांगायचंय भगवंताचे रूप अनेक आहेत पण तत्व मात्र एकच आहे. एकनाथ महाराज स्वतः सांगतात ना की जेवगाचंच भांडण करण्यात काही अर्थ नाहीये. जगताचं भगवान परमात्माचं नामचिंतन करत असताना सुद्धा आपला भाव शुद्ध असावा. पण साधू संतांनी सुद्धा सुंदर असं वर्णन केलेलं आहे. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे देवा, प्रेम सुख दे. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. कधी कधी पा माणसं कितीही ज्ञानी असतील, शुद्ध भाव का असावा? भगवान परमात्माला सुद्धा कोण कोणत्या कुळाचा, कोण कोणत्या जातीचा, कोण कोणत्या धर्माचा आहे आवश्यकता नाही जगाच्या मालकाला सांगण्याची. कारण भगवान परमात्माने सुद्धा पहा मांस विकू लागण्याचं काम केलेलं आहे. जगाच्या मालकानं शेती खुरपण्याचं काम केलेलं आहे. गवऱ्यात थापण्याचं काम केलं. एवढाच नाही, भिल्ल कुळात जन्माला आलेली शबरी मातीची उष्टी बोरं खाल्लीत भगवंतानं. फक्त अंतःकरणातला भाव शुद्ध असावा. प्रत्येक संताचा अधिकार पाहिला तर चित्ती नाही आस, त्याचा पांडुरंग दास. प्रत्येकाच्या घरी जगताच्या मालकानं कार्य केलेलं आहे. जगद्गुरु तुकोबाराय माऊली ज्ञानोबाराय, संत एकनाथ महाराज, संत सावता महाराज, संत गोरोबा काका, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत मीराबाई, संत सोयराबाई. प्रत्येक संताचा अधिकार वेगळा आहे. ज्ञानदेवे रचला पाया
उभारिले देवालया नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार जनार्दन एक नाथ खांब दिला भागवत बहिणी म्हणे फडकविती ध्वजा निरूपण केले ओजा तुका झाला असे कळस भजन करा सावकाश. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे म्हणून महाराष्ट्राच्या मातेला म्हणतात पवित्र ते कुळा पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. जगद्गुरु तुकोबा यांचा अधिकार पाहिला माझी मज झाली अनवरवाचा छंद या नामाचा घेतलासे किंवा तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकासी आले आणि म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले. तुका राम नाम घेता का प्रेम. अधिकार संपन्न तुकोबारांना साधक मंडळी विचारतात महाराज तुम्ही म्हणता आमचा दिवस धन्य तिचा ठरला. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात तुमचाही ठरेल आमचा ठरला पण कधी त्याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणात. धन्य आजादीन धन्य आदिदीन धन्य आदिदीन धन्य आदिदीन धन्य आदिदीन धन्य आदिदीन झाली पापाता पालुटी झाली पापाता पालू झाले दर्शन झाले दर्शन झाली पापाता पालुटी झाली पापाता पालुटी झाले संतांचे दर्शन झाले संतांचे दर्शन अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराई सांगतात धन्याजे दिन झाले संतांचे दर्शन. धन्यतेचा दिवस ठरला पण जेव्हा संतांचं दर्शन झालं तेव्हा. मग संतांचं दर्शन कधी झालं जगद्गुरु तुकोबाराई सांगतात माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे बाबाजी आपुली सांगितले नाम आणि मंत्र दिला रामकृष्ण हरी. जेव्हा गुरु स्वप्नात आले रामकृष्ण हरी मंत्र दिला तेव्हा उजळले भाग्य आता अवघी चिंता वारले किंवा धन्याजे दिन झाले संतांचे दर्शन. आता प्रत्येकानं जर म्हटलं भाग्याचा दिवसही आणि धन्यतेचा दिवसही प्रत्येकानं मानला जातो पण कधी बऱ्याच दिवसानं नवसा सायासानं एखादा मुलगा झाला अहो तुम्हालाच या मोहमायेमध्ये स्वतः गुरुपटून राहावं नवल नाहीये. श्रीमद भागवत महापुराण ग्रंथामध्ये सुंदर कथा येते ज्यानं साधू संतांच्या चरणावरती अगदी देह ठेवण्याचा ज्याने विचार करावा. साधू महात्म्यांच्याकडे निघाला होता ज्याच्या पत्नीचं नाव धुंदुली आहे. आयुष्यभर सगळ्या गोष्टी त्याला अनुकूल आहेत पण दुःख मात्र एकच टोचत राहायचं की निपुत्रिकाचा कलंक घेऊन मला जगावं लागतंय आता जगणं होत नाही. साधू महात्म्याकडे आले. महात्म्यानं उदास चेहरा पाहिला सांगितलं बाळा अरे तोप करण्यासाठी निघालास की काय. नाही महात्मा संतान नाही म्हणून दुःखी आहे आत्महत्या करायला चाललोय. अरे कशाला आत्महत्या करतो देवानं तुला भजन नामचिंतन करण्याची दिलेली संधी आहे. ज्या वेळेला कपाळाकडे पाहिलं तर संतांनी सांगितलं रे या जन्मात काय पुढे 7 जन्मी तुला संतानच होणार नाही. निपुत्रिकाचा कलंक घेऊन जगावं लागेल. महात्मा अहो कशाला दुःखी केलंय. या जन्मात पुत्र नाही याचं दुःख तर होतं पण पुढे 7 जन्मात नाही. आता तर जगण्यात अर्थ नाहीये. तुमच्या चरणावरती इथंच डोकं फोडून घेणार आणि इथेच जीव देणार. साधू महात्मा सांगू लागले त्याला माँ कहे बेटा मेरा है बेटा कहे माँ मेरी है ना बेटा माँ का न माँ बेटे की ये तो जन्म देने का नाता है. भाई
रक्षाबंधन का नाता है। सास कहे जमाई मेरा है, ससुर कहे जमाई मेरा है, न सास का न ससुर का, ये तो बेटी देने का नाता है। कमाल कहे कबीर मेरा है, कबीर कहे कमाल मेरा है, न कमाल कान कबीर का, ये तो हरि गुण गाने का नाता है। तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन में जाना है। तू काया नगर का सौदागर, तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना। तू काया नगर का तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है। तू काया नगर का सौदागर। अरे जाण्यासाठी प्रत्येक जण आलेला आहे, कशाला भानगडीत पडतो, पण नाही ऐकलं. महात्मा तुम्हीच काहीतरी करा. फळ दिलं, जे फळ दिलं ते गायीनं खाल्लं. गोकर्ण नावाचा पुत्र जन्माला आला, पण धुंदुलीनं कपट केलं. मी जर गर्भवती राहिले, हे फळ खाल्लं तर मला खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावं लागेल, मला कुठे जाता येणार नाही, मला निंदा करायची बंद होईल. मग काय करावं? तिनं तेच फळ गोमातेच्या समोर टाकलं आणि स्वतःच्या बहिणीचा मुलगा दत्तक घेतला. पोटावरती चिंध्या बांधून गर्भवती असण्याचं नाटक केलंय. सांगण्याचं तात्पर्य, शेवटच्या वेळेला मुलगा जन्माला आला म्हणून एवढा आनंदाने उडी मारणारा आत्मदेव, पण शेवटी लक्षात आलं की हाच मुलगा वाईट मार्गाने गेलेला आहे, याला व्यसन लागलेलं आहे. बाहेर अगदी ज्या वेळेला पाहतो वेश्येच्या नादी लागलेला आहे. स्वतः अगदी अरण्यामध्ये निघून गेले. धुंदुलीनं स्वतः एका डोहात जाऊन जीव दिला आणि धुंदुकारी एकटाच राहिला. तर शेवटच्या वेळेला तोंडात विस्तव भरून वेशानं ठेचून मारला. पहा, मला सांगायचंय काय, भगवान परमात्माला आपण प्रार्थना करतो मुलगा पाहिजे, नवसा सायासन मुलगाही होईल, पण चांगल्या विचाराचा मुलगा जन्माला येण्यासाठी सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता, उदार वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. मुलगा चांगला सुशील उदार निवडण्यासाठी त्याच्या आईवडिलाचं, त्याच्या कुळाचं आणि त्याच्या पिढीचं पुण्य शिल्लक असावं लागतं, त्याशिवाय चांगल्या विचाराचा नाही. कारण मुलगा असावा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक, जगाच्या मालकाला आनंद झाला पाहिजे. मुलगा असावा पुत्र देई ऐसा गुंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा, कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. प्रत्येक गावाला काय, तालुक्याला, जिल्ह्याला सुद्धा आनंद झाला पाहिजे मुलगा चांगला असेल तर. गावागावात चोकांतिका वाटते, ज्या आईवडिलांनी मुलाला जन्म दिलाय, शेवटी आपला मुलगा आपल्याला पाणी पाजेल, पण मुलगा 18-19 वर्षाचा असताना व्यसनाच्या अधीन जातो, मदिरा प्राशन करतोय, तो नको नको ते व्यसन करतो आणि कुठेतरी अगदी अपघातात त्याचा मृत्यू होतो. त्याच जन्मदात्या आई वडिलांना त्या मुलाचा अंत्यविधी करण्याची वेळ येते. यापेक्षा मोठं कोणतं पाप असू शकतं, यापेक्षा मोठं कोणतं दुःख असू शकतं. सांगण्याचं तात्पर्य, मुलगा मागा पण चांगल्या विचाराचा पाहिजे. मुलगा असावा प्रभू रामचंद्रासारखा. आज विचार केलं, सावत्र भावांच्या मध्ये सुद्धा नितांत प्रेम होतं. मुलगा असावा पण भरतजींसारखा, मुलगा असावा भरत शत्रुघ्न लक्ष्मणजी सारखा, ज्यानं स्वतःच्या सावत्र भावासाठी सख्या आईचा त्याग केलाय. जिला म्हणावं तू पापिनी आहेस, तू दृष्टनी आहेस, तुझ्यासारखीला आयुष्यभर कधीच आई म्हणून हाक मारणार नाही. आयुष्याचा त्याग केला, मातेचा त्याग केला आणि आयुष्यभर त्या आईचं तोंड न पाहण्याची शपथ घेतली सावत्र भावासाठी. चांगल्या विचाराचा मुलगा. प्रभुराम येतील, पण कौशल्य होणं फार महत्वाचं आहे. आज विचार केला, 5 वर्षाच्या ध्रुव बाळासारखा मुलगा तुमच्याही पोटी जन्माला येईल, पण त्या अगोदर सुनीती होणं फार महत्वाचं आहे. श्वासावरती ज्यांनी भगवंताचं भजन करावं. सासू की माला पे सिमरू में राधे श्याम, प्रेम की रंग में सी डूबी, बन गया एक ही नाम, बन गया एक ही नाम, प्रेम की माला
राधेशा प्रेम के रंग में ऐसे डूबी बन गया एक प्रेम की माला जपते अब बनी मैं सांसों की माला पे सांसों की माला पे सिमरू में ठिकाना राधेशा सांसों की माला पे सिमरू में सीताराम सीताराम सीताराम. ज्यांनी श्वासावरती भगवंताचं भजन करावं. मुलगा येईल पण सुनीती होणं महत्वाचं आहे. मुलगा असावा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. आज विचार केला देव देश धर्म आणि ज्यांच्यामुळे जिवंत ते महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबारायांच्या समोर बसून कीर्तन ऐकावं. दुश्मनाच्या तंबूमध्ये भेट देण्याकरिता जायचं आहे. माई भगवती जगत जननी जगदंबेला जिने प्रार्थना करावी मा माझा मुलगा दुश्मनाच्या भेटीकरिता निघालेला आहे पण तूच त्याचं रक्षण कर. सही सलामत परत येण्याची शक्ती तू दे त्याला ताकद दे. हे स्वराज्य स्थापन होईपर्यंत गोर गरिबांची जी अब्रू लुटली जाते माता बहिणींची हे स्वराज्य व्यवस्थित होईपर्यंत स्थापन होईपर्यंत माई भगवती तूच माझ्या लेकराची काळजी कर म्हणून माई भगवती प्रार्थना करतात. पहा दे स्वामिनी स्फूर्ती दे शिवबाला उभी राहुनी संकटी पाठीला तुझे करू दवग हा केला आई भवानी बळ दे ग त्याला. माई भगवतीची जन उपासना करावी आणि जगदंबेला प्रार्थना करून दारू गडबई आता दारू गडबई दारू गडबई आता तुळजापूरची महालक्ष्मी दारू गडबई तुळजापूरची तुळजा भवानी दारू पंढरपूर वासिनी दारू घाट माऊलीची देवता दारू घाट दारू दारू गडबई आता दारू गडबई जननी जगदंबेला उपासना करावी म्हणून तर आज छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अवघा महाराष्ट्र म्हणतो. पहा वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली माझ्या राजाची जयंती झाली शिवरायाची जयंती झाली माझ्या राजाची जयंती झाली शिवरायाची जयंती झाली. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य स्थापन करण्यासाठी आपल्यासाठी जगण्यात आलेत. 42 दिवस हाल हाल करून मारलं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. त्यांच्यासाठी एकदा हात वरती घ्या सगळ्यांनी. महिला मंडळ सगळ्यांनी हात वरती घ्यायचे. शिवनेरीवर शुभ जन्मला शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती कर राजांचा अधिपती दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती शिवगाचे मावळे आम्हाला नाही कुणाची दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत मावळे आम्हाला नाही कुणाची म्हणून माता राखी बानूच्या मेंढराला असून जेजुरीचा राजा गेला बानूच्या वाड्याला शिवावतरी मरकंड मल्हारी शिवावतरी मरकंड मल्हारी मनात ढोल बानूला त्याचा मरण घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला त्याचा मरण घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला. चला उभारा उचला भगवान चला उभारा उचला भगवान आता
गडांनी भगवान आलं गडांनी भगवान साऱ्या जगाचा बाप राजा शुभ जन्मला साऱ्या जगाचा बाप राजा शुभ जन्मला बापाचा बाप शुभ जन्मला तो बाबाचा बाप राजा शुभ जन्मला टाळी वाजवा एकदा सर्वांसाठी एकदा मुलगा असावा चांगल्या विचाराचा पाहिजे मुलगी असावी संत जनाबाई संत मुक्ताबाई संत बहिणाबाई सारखी संस्कारी मुलगी असावी आज प्रत्येकाच्या लग्नाचा जरी प्रश्न समोर आला ना आज गावागावातली परिस्थिती आहे घरामध्ये सून येईल की नाही हा मोठा प्रश्न आहे बरं जरी चुकून लग्न जमवण्याचा प्रयत्न केला काड्या करणारे लोक कमी आहेत का हो प्रत्येक क्षेत्रामध्ये तीच भानगड आहे एकदा का लग्न पोरांचं इकडून तिकडून जमलं रोडपर्यंत गाडी आली गावाच्या वेशीपर्यंत गाडी आली कुठे चालले म्हातार ऊस नेता माकोला ऊस नाचूला लावला कुच्चर वाट्यावर बसलेलं अहो चाललं तर अशा माणसाकडे त्यांची मुलगी पाहण्यासाठी बाप्पा जा 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 अहो झालं काय ते तरी सांगा काय सांगाव त्या पोराला घुरं येतं म्हणे उगच काड्या करणारे कोण लांबचे नसतात तो बाकीच्या परिसरातल्या शेजारच्या गावातल्या लोकांना काही घेणं देणं नाही आपलीच असतात आपले मोठा चुलता असेल मामी असेल मावशी असेल आत्या असेल हेच लोक काड्या करतात त्यांना वाटतं याचं चांगलं होऊ नये जे आहे ते सांगते मी अशा भानगडी बऱ्याच वेळेला आमच्या गावात सुद्धा घडलेल्या आहेत ज्या दिवशी आपलेच लोक नशिबात असेल तर किती तोडण्याचा प्रयत्न केला तरी तुटू शकत नाहीये प्रत्येकाचं नातं ही भगवान परमात्म्यानं गाठ बांधलेली आहे तुम्ही सोडल्यानं किती सुटणार आहे जगाच्या मालकानं जोडून दिलेल्या गाठी कधी सुटत नसतात काड्या कर आपण तोंडावर तुम्ही पडणार बरं ही विचारतं पोराच्या बापाला का कुठली पोरगी म्हणे असं नंबरही घेतं फोनही करतं परत आणि तिकडे जाऊन काड्या नशिबात असेल तर लग्न होतं पण तोंडावर पडण्याची यांना गरज आहे आताच्या काळात एकामेकाच्या काड्या करणं फार बंद करणं महत्वाचं आहे पण काड्या करणारे लोक जास्त वाढलेत पण इकडून तिकडून लग्न जमलंच लग्नाच्या वेळेला सुद्धा पहा गरीब बाप असेल मला आजपर्यंत एक भानगड एकाच प्रश्नाचं उत्तर काय सापडलेलं नाहीये पहा ज्यानं आयुष्यभर लहानाची मोठी मुलगी केलेली आहे आयुष्यभर लहानपणापासून मोठी लग्नाचं वय होईपर्यंत त्या मुलीची काळजी ज्या बापाने घेतलेली आहे ना आज कुठेतरी हातभार लावण्यासाठी ती घरात काम करणार आहे आईला स्वतः मदत करणार आहे कधीतरी ग्लास भरून पाणी आणून देण्याचं काम करणार पण लग्नाचं वय झालं काम करण्यासारखी झाली तर तीच लक्ष्मी स्वतःचे दुसऱ्याच्या स्वाधीन करावी लागते खूप मोठी ताकद लागते पहा दुसऱ्याच्या स्वाधीन ती मुलगी करावी लागते मला सांगा ना तुम्ही लग्न करण्यासाठी किती सांगितलं हुंडा नकोय तरी सुद्धा 5 लाख रुपये तरी खर्च आल्याशिवाय राहत नाहीये 2-3 एकरवाला बाप असेल 3-3 मुली त्यांना आहेत लग्न एकीचं होत नाही किती आयुष्यभर कितीही लोकांचे पैसे व्याजानं काढलेले फेडण्याचा प्रयत्न करू द्या तरी ते लोकांचे पैसे संपत नाहीये एका मुलीचं लग्न झालं दुसऱ्या मुलीचं लग्न येतंय दुसरीचं झालं की तिसरीचं लग्न येतंय आणि तिसरीचं लग्न होईपर्यंत परत पहिलीचं बाळंतपण करण्यासाठी अहो काय मला सांगा ना वंशाला दिवा यांना पाहिजे आणि 50-50 हजार रुपये खर्च कोणाला पुरीच्या बापाला खर्च करावा लागतो दुसरी मुलगी जात नाही पहिली जात नाही तर दुसरी येते आज ती पाहुणी घेण्यासाठी जरी आले तर पुरीच्या बापाला 5-10 हजार रुपयाचे कपडे करावे लागतात एखाद्याच वेळेला जर कपडे देण्याचं विसरलं ना बाप आयुष्यभर त्या मुलीला टोमणे खावे लागतात आणि बोलणे खावे लागतात ही नीती कुठून निघाली मला माहिती नाहीये आज पुरीचा बाप तर पुरीला आज आपण जर पाहिलं पुरीचा बाप पुरीला स्वतःच्या ऐपतीनुसार भांडे तर घेऊन देतोच पण काही पाहुणे मंडळी असतात पहा लग्नाला जाताना तुम्ही लग्नाला निघाले तर महिला मंडळ काय घेऊन जाता बरं किती लांबचं किती जवळचं असू द्या 200 रुपयाचा हंडा 50-50 हंडे त्या बापानं काय करावेत मला सांगायचंय काय पाहिलं तर 200 रुपयाची बकेट घेऊन जाता एक सुंदर संदेश तुम्हाला द्यायचा आहे एखाद्याच्या लग्नाला जात असताना ना 200 रुपयाचा हंडा देईपर्यंत तेच 200 रुपये जर पॉकेटात भरून जर त्या बापाच्या स्वाधीन केले ना तर आयुष्यभर कुठेतरी संसारात कामाला येतील तुमच्यामुळे कुठेतरी चांगलं काम होणार आहे फक्त
तर आपण ते केलं पाहिजे. लग्नाचा प्रश्न खूप कठीण आहे. पहा, आयुष्यभर बापानं कितीही ते लोकांचे पैसे फेडण्याचा प्रयत्न केला आणि लोकांची कितीही मोलमजूर केली तर आयुष्यभर बाप कधी सुधारत नाही. पण ह्या गोष्टी पोराच्या बापानं सुद्धा जाणून घेणं फार महत्वाचं आहे. बरोबर का विठ्ठल दादा? खर्च तिकडच करावा लागतो पहा, पण हे खर्च प्रत्येकानं घेतला पाहिजे. कधीतरी पोरीच्या बापानं पोराच्या बापानं विचार केला पाहिजे की आपण अर्धे पैसे देऊ. कुठेतरी कपडे एका बाळाला आणण्यासाठी 10 जण असतात का कुठं गाडी भरून का तर सगळ्याला कपडे येतील. पोरीला एकदा आणायला जर गेले येती जातीला जाते ना, लग्न झाल्यावर तिसऱ्या दिवशी आणण्यासाठी गेले तर 5-5 जण तिला आणण्यासाठी. का तर फक्त दिवाळाच काढायचं पोरीच्या बापाचं. या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत. पहा, आयुष्यभर आनंदाने जीवन जगाल आणि नातं पहिल्या काळात लवकर तुटत नव्हतं, त्याला सुद्धा कारण होते. नातं जोडण्यासाठी ती गाठ बांधण्यासाठी कमीत कमी 8 दिवस लागायचे. खाण्यासाठी चांगलं अन्न भेटत नव्हतं, बेसन भाकरीच करायचे. कुठेतरी अगदी साधं जेवण भेटायचं, पण ते नातं जोडण्यासाठी 8 दिवस जायचे. लग्न 8 दिवस चालायचं. जे नातं जोडण्यासाठी वेळ लागलाय ते एवढ्या सहजासहजी तुटत नव्हतं. पण आता पहा तुम्ही, एकाच दिवसात हळदही होते, एकाच दिवसात लग्नही होतं आणि संध्याकाळच्या वेळेला कन्यादान होतं. लग्न आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी घटस्फोट घेण्याची वेळ येते. पहा, नातं जे जोडण्यासाठी वेळ लागत नाही ते तोडण्यासाठी सुद्धा वेळ लागत नाही. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, प्रत्येकानं समजून घेण्याचं काम केलं पाहिजे. मुलीलाही समजून घ्यावं, कधीतरी मुलालाही समजून घ्यावं. आज शेतकऱ्याचा प्रसंग आहे. मुलगा जर शेतकरी असेल तर लोकांना वाटतं आपली मुलगी ही नोकरदारालाच दिली पाहिजे. 3 एकर जमीन असू द्या, 5 एकर. कोरोनाच्या काळात कळाली खरी किंमत माणसाला काय असते. तर 50-50 हजार 1.5 लाख रुपये पगार होता, पण तरी सुद्धा अन्न खाण्यासाठी भेटत नव्हतं. ज्याला 3 एकर 2 एकर शेती आहे, आनंदाने गावाकडे गेला, सोन्यासारखी जमीन पिकवली आणि आयुष्यभर कोरोना संपेपर्यंत कधीच त्यानं उपवाशी बोटानं झोपला नाही, येतो आनंदाने राहिलाय. पोरांना सुद्धा सांगणं असतं, लोकांच्या हाताखाली मोलमजुरी करून लोकांचं नौकर होण्यापेक्षा सोन्यासारखी शेती करून स्वतः मालक बनण्याचं काम प्रत्येकानं केलं पाहिजे. मला सांगण्याचं तात्पर्य आहे, आज विचार जर आला लग्नाच्या मुलांचं तर फार कठीण. लग्न होतात सुद्धा, पण कुणाचे? जे संस्कारी आहेत त्यांचे, जे आईवडिलांची सेवा करतात, जे कथा कीर्तनात बसतात त्यांचे लग्न होतात. पण जे बिना कामाचे मोक्कार या गल्लीतून त्या गल्लीत फिरणार, आयुष्यभर किती सांगितलं बापाला ते लग्न होणं अशक्य आहे. लग्नाची भानगड प्रत्येकाच्या समोर येते. ज्यांचे रखडले त्यांचं तो फार अवघड आहे. परवा एक मुलगा मला म्हणे, ताई एखादी मुलगी पहा. म्हटलं दादा वय किती? म्हटलं 42. म्हटलं 8 वर्षासाठी आता कशाला बट्टा लावतो तू? गावागावात टेम्पो निघायला लागले. लग्नच होईना, करणार काय आहेत? खूप मोठा प्रश्न आहे. आज मुलाचं लग्न जरी झालं तरी म्हटलं जातं उजळले भाग्य. आता गाडी बंगला जमीन जुमला प्रत्येक गोष्टी प्राप्त झाली तरी उजळले भाग्य आता धन्य आजुदीनं. पण संतांनी सांगितलंय, भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा निकटवास बरा संता पायी. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, संतांची संगती लाभली. गुरु आमच्या स्वप्नात आले, रामकृष्णारी मंत्र दिला, तेव्हा आमचा दिवस धन्यतेचा ठरला. आपल्यालाही योग्य मार्गाने जायचं असेल तर जीवनात गुरु करावे लागतात. कारण गुरु बिना कोण बतावे बात, गुरु बिना कोण बतावे बात, गुरु बिना कोण बतावे बात, गुरु बिना कोण बतावे बात. बडा बिकट यम घाट, बडा बिकट यम घाट 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 कोण बतावे बात, गुरु बिना कोण बतावे बात, गुरु बिना कोण बतावे बात, गुरु बिना कोण बतावे बात. माऊली ज्ञानोबारांनी सुंदर वर्णन केले. भावे विन देव नकळेनी संदेह आणि गुरु विन अनुभव कैसा कळे. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विना देव दुजा पाहता नाही त्रेलोकी. गुरु शिष्याचं नातं फार अगदी चांगलं होतं पहिल्या काळात. श्री गुरु सारिका असा बधीरा का, श्री गुरु सारिका असा बधीरा का.
अष्टपदी नाथा श्री गुरु सारी का आस्था पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. जीवनात गुरु करणं महत्वाचं आहे. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विना देवा दुजा पाहता नाही त्रिलोकी. गुरु शिष्याचं नातं पहिल्या काळात जपलं जायचं. पहा, गुरुजी म्हणायचे आता सर म्हणतात, तू सर सर या वर्गातून त्या वर्गात ढकलतो, सर सर त्याचं नाव सर. आता नातं बदललंय. अहो पहिल्या काळात पहा, शाळा भरली जायची कुठं, गावामध्ये कुठंतरी चावडी असायची, त्या चावडीत, नाहीतर पाटलांच्या वाड्यात, आणि कुठं जागा नसेल तर लिंबाच्या झाडाखाली. पहिले अगदी आजी आजोबा सांगतात सुद्धा, शाळा भरण्यासाठी 2-2, 3-3 मजली बिल्डिंग नव्हती, पण गुरु शिष्याचं नातं एवढं भक्कम होतं की आयुष्यभर कधी तुटल्या जात नव्हतं. तो मुलगा कुठेही जरी भेटला तरी गुरूंनाही गर्व वाटायचा आणि मुलगाही जाऊन दर्शन घ्यायचा. पहिल्या काळात रोडवरती जर गुरुजी चालताना दिसले तर कितीही मोठे मोठे मुलं असू द्या, कॉलेजचे मुलं असू द्या, रस्ता सोडून कुठेतरी बाजूला जायचे, पण गुरूंच्या समोर येण्याची हिंमत होत नव्हती. आता पद्धत बदलली आहे. आता आपण पाहतो भर चौकात पेपरला बातमी येते, 10वीच्या वेळेला मुलाची कॉफी पकडली म्हणून शिक्षकांच्या भर चौकात कानाखाली वाजवली. कोणी? विद्यार्थ्यानं गुरूंच्या. आज पाहिलं तर सर रोडवरती दिसले आणि विद्यार्थी जर आले तर सरांना रस्ता सोडून पळून जावं लागतं, कारण लेकराला त्याच्यात गर्व वाटतो का अशी कानाखाली दिली आयुष्यभर, सरांनी कधी वर तोंड आपल्याकडे केलं नाही. आता किंमत कळत नाही माणसाला, पण ज्या वेळेला तुम्हाला उस्तोडी करण्याचं काम येईल आणि ज्या दिवशी तुम्हाला मिस्त्राच्या हाताखाली काम करण्याचं काम येईल ना, त्यावेळेला तुम्हाला कळेल गुरूंची किंमत काय असते. असे लक्षात येत नाही लोकाला. आज पहा तुम्ही, मुलं सुद्धा शिकतात 35 आणि 40 वर्षाचे होईपर्यंत. आता 15-20 दिवसापूर्वी एक बातमी होती पहा, मेंढी पाळाचा पोरगा मेंढी सांभाळून IPS झाला. बरोबर की नाही? ते काही खाण्याची गोष्टी भाकरी का काही माणसाला कळालंच नाहीये. मीडियावाल्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे. बिरदेव त्याचं नाव. मीडियावाल्यानं सुद्धा लोकांच्या समोर, मुलांच्या समोर वास्तव आणणं फार महत्वाचं आहे. नेमकी वास्तविकता काही कोणाच्या लक्षात येत नाही. जो बिरदेव होता त्याला 10वीला 96% होते आणि त्याला 12वीला 89% होते. महाराष्ट्रातल्या 1 नंबरच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्याने इंजिनिअरिंग पूर्ण केली होती आणि UPSCची तयारी त्याने स्वतः दिल्लीला जाऊन केली होती. आज विचार जर केला, तो मुळात स्वतः हुशार होता, त्याला 10वीला किती 96%, आपण 10वीला 2दा नापास आहेत, 2दा फेल आहेत. पण एकदा का समोर आलं, बिरदेव मेंढ्या सांभाळून IPS झाला. लक्षात आलं की 35 वर्षाचं होतं तरी अजून परीक्षा देतं. पहा, अहो त्या माय बापाने तुमच्याकडून कधी स्वप्न पूर्ण करून घ्यावेत. आयुष्यभर कष्ट करण्यात त्यांचे दिवस निघून गेलेत. त्यांना वाटतं आता तरी मुलगा जॉबला लागेल, आता तरी लागेल. नाही, तुम्हाला 2-2 लाख रुपये महिना कमवणं झालं. माता पित्याला म्हातारपण सुखाचं घालवण्यासाठी 50-60 हजार रुपयावाला पहा ना जॉब. कशाला भानगडीत? नशिबाच्या गोष्टी असतात. ज्यांची त्यांची लक असते. 99% हुशारी तर लागते, पण 1% का होईना नशीब लागतं, त्याशिवाय त्या गोष्टी घडत नाहीयेत. आज पोरांनी 35 वर्षाचे होईपर्यंत अभ्यास करावा. त्यांचं लग्न होणार कधी आणि माता पित्याला पैसे कमवून आनंदात ठेवणार कधी? स्वतःचा प्रपंच संसारात सुखाचं चालू होत नाहीये. सांगण्याचं तात्पर्य, गुरु शिष्याचं नातं फार भक्कम असावं. माणसाने एकदा तरी जीवनात गुरु, आणि प्रत्येक क्षेत्रात असतात. साऊंड आहे त्यांच्याकडं, पण काहीतरी शिकण्यासाठी गुरुच करावे लागतात. गायन करतायत दादा, पण त्यांचे कोणीतरी गुरु आहेत. कीर्तन आम्ही करतो, पण आम्हाला सुद्धा गुरूंच्याकडे राहून, कारण कायम सांगत असते पहा, एखाद्या वेळेला माणसानं केलेला अभ्यास संपतो, त्याला कुठेतरी सीमा आहे. पण एकदा का गुरूंची कृपा झाली, आयुष्यभर माणसाच्या वरती झालेली गुरूंची कृपा कधी संपत नाही. पण कृपा होणं फार महत्वाचं असतं. म्हणून सुंदर असं भजन आहे. मन लागो रे लागो रे, 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 गुरु भजनी. मन लागो रे लागो रे लागो रे, माझे गुरु भजनी. लागो रे माझे गुरु भजनी, मन लागो दत्ताच्या चरणी, दत्त नामाच्या कीर्तनी, गुरु दत्ताच्या चरणी, दत्त नामाच्या कीर्तनी, गुरु भक्तीच्या पूजनी. मन लागो रे लागो रे, माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो रे लागो रे.
आहेत महिला मंडळ, तुम्ही केलेत का गुरु? कोणी कोणी केलेत एकदा हात वर करा. गुरु कोणी कोणी केलेत? राधा का केसरा का गंगूबाई मंजुळा? वा, ज्यांनी गुरु केले त्यांच्यासाठी टाळी वाजवा एकदा. काही काही लोक इकडे केलेत का गुरु? मला सांगतं पहा, एका वेळेला कीर्तन संपलं, मी म्हटलं गुरु करा गुरु करा. म्हातारी म्हणे ताई तुम्हाला गुरु करायचं. म्हटलं आजी वय किती? म्हणे 85. म्हटलं आजी अजून गुरु नाही केला का? आता कशाला आल्या? आजी म्हणे ताई गुरु केला होता म्हणे, बिना लग्नाचे होते तेव्हा एकदा गुरु केला. म्हटलं मग काय झालं? लग्न झालं 2-4 वर्षात तो गुरु मेला म्हणे. म्हटलं पुढं अजून 2-3 वर्षाने एक गुरु केला, ₹1.25 दिला आणि बाई म्या गुरु केला. म्हटलं मग पुढं 2-4 वर्षात तोही गुरु मेला. म्हटलं मग 4-5 वर्षांनी अजून एक गुरु केला म्हणे. म्हटलं मग 5-10 वर्षात तोही गुरु मेला. म्हटलं मग आता तुम्हाला गुरु करायचंय म्हणली. आजी म्हटलं आजी मलाही वाटी लावण्याचा मार्ग दिसायला लागला तुमचा आता. कारण माणसानं जीवनात योग्य वेळेत गुरु करावेत, योग्य वेळेत सावध भाव, भगवान परमात्माचं नामचिंतन. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, गुरु स्वप्नात आले, रामकृष्णारी मंत्र दिला, तेव्हा धन्य आजी दिन कधी झाले संतांचे दर्शन. आणि संतांची संगती होणं फार महत्वाचं आहे, कारण हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. एकदा का संतांचे चरण धरले संताचे पायी, हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. एकदा का संतांच्या चरणावरती विश्वास बसला, संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. वेदांनी सांगितलंय संतांची संगती करावी लागेल, त्याशिवाय भगवंताची प्राप्ती नाही. मग का करावी संतांची संगती? विचारा स्वतः. भावाची आवड काय आहे हे बहिणीला माहिती आहे. आज विचारलं मालकाची आवड काय ही पत्नीला माहिती आहे. जावयाची काय आवड ही सासूला माहिती आहे. पण देवाची काय आवड ही फक्त संताला माहिती आहे. संताची संगती किती महत्वाची आहे का? आवड देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवड सुद्धा प्रत्येकाची वेगळी आहे. आवड प्रत्येकाची वेगळी, जीवाची आवड, संताची आवड, भगवंताची आवड. पण आवड प्रत्येकाची वेगळी असताना भगवान परमात्माला प्राप्त करून घ्यायचं असेल तर नामचिंतन करावे लागेल. प्रत्येकाची आवड प्रत्येकाला माहिती असते. लहान लेकराची आवड वेगळी आहे. लहान लेकराला खोड्या करायला आवडतं, पैसे मागायला आवडतं, आणि सध्याच्या कलियुगात लहान लेकराला मोबाईल आवडतो. जो मुलगा जेवढं मोबाईलला ओळखतो तेवढं स्वतःच्या मायबापाला सुद्धा ओळखत नाहीये. आज पहा तुम्ही घराघरात आहे, लेकरू जास्त चेड्यावणी करायला लागलं तर त्याच्या पुढे मोबाईल दिला जातो. चांगलंही तेवढंच आहे, वाईटही तेवढंच आहे. पहा आज लोकाला पहा किती 12-18 वर्षाची 17 वर्षाची पोरं येडे व्हायला लागलेत. मागच्या वेळेला ते पबजी नावाचा खेळ, आमच्या गावातलं पोरग आहे, झोपेत सुद्धा बरडायचं ते. 4-5 गाड्या उभ्या करणार, 2 ट्रक आणि 2 JCB असं बोलायचं ते. घरी तर परिस्थिती नाजूक. एवढं हुशार मुलगा, त्याला 10वीला 92% होते पहा, पण 12वीत गेला. पबजी खेळाचं त्याला वेड लागलं. शेवटच्या वेळेला पुण्याला त्याला दवाखान्यात होता 4-5 वर्ष. आई वडिलांना दुसरा एक मुलगा आहे, तो शेतीत काम करण्यासाठी मुलीचं लग्न लावून दिलं. शंकर नावाचा मुलगा. असं वाटलं होतं हा मुलगा नोकरीला लागेल आणि आपली परिस्थिती उजळून जाईल, पण तोच मुलगा वेडा झाला फक्त गेमच्या नादात. आज आयुष्यभर ती माता जी बाई भेटेल, मुलाचं नाव घेतलं तर रडते पहा. कारण जेवढा एकदा का बुद्धी ढळली, बुद्धी एकदा बिघडली, आयुष्यभर कोणते हॉस्पिटल दाखवा, कोणताही दवाखाना दाखवा, पहिल्यासारखी बुद्धी कधी होऊ शकत नाहीये. हुशार मुलगा असे घडतात का? त्याला जबाबदार कोण असेल तर ती आई आहे पहा. संस्कार देण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे. मुलगा किती आज पहिल्या काळाचा विचार केला तर सकाळ सुद्धा चांगली व्हायची. लहान मुलगा झोपेतून उठायचा पण आजोबाच्या काकड्याच्या आवाजानं मुलगा उठायचा. आज पक्ष्यांच्या किलबिलाटाच्या आवाजानं लेकरू उठायचं. पण आज 9-10 वाजतात मुलाला उठायला, पण पावावाले खारीवाले उठतात लेकराला. बरोबर आहे की नाही? पावावाले खारीवाले मुलगा असला पाहिजे, पण चांगल्या विचाराचा मुलगा असला पाहिजे. सकाळ सुद्धा तशीच होती. लहान लेकराला खोड्या करायला आवडतं. तुमच्या लेकरांनी खोड्या कराव्यात नवल नाही. भगवान परमात्माही खोड्या करतात. आणि एका वेळेला सांगितलं गोपाळांना, तुम्हाला दही दूध लोणी खायचं का? हो देवा खायचं. मग तुझ्या घरचं आमच्या घरचं नाही म्हणे, तुम्हाला तुमच्या घरचं खाऊ घालणार. एक गवळण म्हणे लाला माझ्या घरी येऊन दाखव, तुला बांधूनच टाकते. सांगितलं मावशी मला कशाला चॅलेंज केलं? दुसऱ्या दिवशी निघाले. गोपाळांना सांगितलं आज तुम्हाला सुट्टी. जाता जाता अशा मंदिरापर्यंत आले तर एक मुंगूस आडवं गेलं पहा. मुंगूस आडवं गेलं तर काय समजलं जातं? शुभ शकून. बरोबर की नाही? एखादी गोमाता आडवी गेली तर शुभ शकून. बरोबर. तेवढ्यात आपण पाहिलं एखादा हरणाचा कळप आडवा गेला तर शुभ शकून. बरोबर. त्याच्या पुढे जर पाहिलं एखादं मुंगूस आडवं गेलं तर
शुभ शकून आहे ना. आणि तेवढ्यात मांजर आडवी गेली तर मांजरीपेक्षा बेकार आपलं तोंड होतं. मी कायम सांगत असते, एखाद्या चांगल्या कामात मांजर आडवी गेलेली पुरली, पण मांजरीपेक्षा बेकार माणसं असतात. पहा किती चांगलं नियोजन करू द्या, पण नाही जमलं म्हणणार का. पाहतोच कसा कार्यक्रम होतोय. तर एकच असतं, माई भगवती कधी कोणता काळ जीवनात आणायला सांगता येत नाही. चांगलं करता येत नाही, करू नये, पण वाईट करण्याचा माणसानं कधीच प्रयत्न करू नये. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम घाट बन कर मत रहना, घाट बन कर मत रहना। भला किसी का बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम घाट बन कर मत रहना, घाट बन कर मत रहना। बन न सके भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी हैवान बनो, नहीं कभी शैतान बनो। सदाचार अपना न सके तो पुष्प नहीं बन सकते तो तुम घाट बन कर मत रहना, घाट बन कर मत रहना, घाट बन कर रहना। भला किसी का कर न सके तुम, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना। फुल नाही बनता आला तर होऊ नका, पण कोणाच्या जीवनातला काटा कधी बनवू नका. माणसाने सध्याच्या काळात नाही साधू होता आलं होऊ नका, नाही संत होता आलं होऊ नका. देव होण्याची सुद्धा गरज नाही, पण कलियुगात माणसानं माणूस होण्याची फार गरज आहे. विचार जर आपण केला, भावा भावाचं कधीच पटत नाहीये. लहान लेकरू खोड्या करत, भगवंतानं खोड्या केल्यात. मुंगसाला सोबत घेतलं, दही दूध लोणी चोरून खाल्लं. ज्या बाजीवरती गोपाळ ती गवळण आणि गवळी झोपलेल्या आहेत, ते मडक्याचं जे मुंडकं होतं ते कडं दोघांच्या गळ्यात घातलं आणि दोघांच्या मध्ये मुंगूस सोडून दिलं. ते का कीर्तनाचा कार्यक्रम करणार का. जसं मुंगूस सोडलं लागलं ना गुदगुल्या करायला, सकाळच्या वेळेला आलीन मैयाला म्हणतात, भूत भूत म्हणून मी भाले ग बाई, अवचित हरी तुझा आला ग यशोदे, अवचित हरी तुझा आला ग यशोदे, अवचित हरी तुझा भूत भूत म्हणून मी झाले ग बाई, भूत भूत म्हणून मी झाले ग बाई, अवचित हरी तुझा आला यशोदे, अवचित हरी तुझा, अवचित हरी तुझा। भगवान परमात्मानं खोडा कराव्या तरी मैया काय म्हणतात, 5 वर्षाची माझी बाळगी, अंगणी खेळे खेळ, कालटकाच गे ताळ गे, तुम्ही मोठ्या ढाल गजागे, तुम्ही लपून याचा भवरा, याचा भरा घेता शासन धार, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी, तुम्ही 12 घरच्या 13 गे गोकुळच्या नारी, 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी। 13 नाही 12 हा 12 घरच्या 12, 13 कशा 11 मैयाला किती घराने सांगितलं तर ऐकत नाही. शेवटी भगवंताला सांगावं, खोड्या नको करू माझे बाबा हो, खोड्या नको करू माझे बाबा, हात घेवो निया काठी, शिकविते जग जेठी, यमुनेची मत काशी का, यमुनेची मत काशी बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा। आवड पाहिली तर
प्रत्येकाची वेगळी आहे. भगवान परमात्माची आवड, भक्तांना नामचिंतन केलेलं आवडते. संताची संगती का करावी? माणसाला संताची संगती व्हावी, जीवनाचा उद्धार व्हावा, नवल नाहीये. पशु पक्षालाही संताची संगती झाली तरी भगवंताच्या डोक्यावर बसण्याचा मान प्राप्त होतो. शेवटचा अगदी सुंदर असा प्रसंग सांगते. एका वेळेला वृंदावनामध्ये मोर आणि मयुरी खेळत होते. बागडत असताना ज्या वेळेला भगवान गोपाल कृष्ण गायींना ओळती देण्याकरिता आले, एका सुंदर अशा वृंदावनी भजनात वृंदावनचे अगदी वर्णन केलेलं आहे. ज्या वेळेला भक्त भगवान परमात्मा वृंदावनासाठी एक सुंदर असं भजन, यहाँ यमुना किनारा है, श्रीनिधि वन प्यारा है, कन कन में बिहारी जी, यहाँ तेरा नजारा है ओ सावरे.